सर्वांचं मनापासून स्वागत। हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून। आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे। विषय आहे पचन संस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार भाग 1। अन्न, वस्त्र, निवारा ह्या मनुष्याच्या 3 प्रमुख गरजा आणि ह्यासाठी सर्वांचा खटाटोप सुद्धा चालू असतो। अन्नाचा थेट संबंध आपल्या पचन संस्थेशी असतो। अगदी मुखापासून ते थेट गुदापर्यंत अशी फार मोठी आपली पचन संस्था असते आणि म्हणूनच या विकारांवर चर्चा करण्यासाठी आम्ही 2 विभागांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आजच्या पहिल्या भागामध्ये आपण मुख, अन्ननलिका, आमाशय आणि यकृत यांना होणाऱ्या विविध विकारांबद्दल आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धतीने आपण कशी यशस्वी चिकित्सा करू शकतो ह्या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत। या विषयावर अर्थात आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिकेअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील। नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत। नमस्कार। डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत। संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात। वेदिकेअर ग्रुप ऑफ कंपनीजचे ते चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर आहेत। अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत। इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड हे त्यापैकीच काही। एप्रिल 2017 मध्ये लंडन येथे झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये संयुक्त उपचार पद्धती वैद्यकशास्त्राचे भविष्य या विषयावरचे प्रमुख वक्ते म्हणजेच की नोट स्पीकर होते। दर्शक हो, पचन संस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार भाग 1 असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे। कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच। प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे। मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे 2 क्रमांक आहेत। पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा। प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा। आजच्या कार्यक्रमाशी निगडीत असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि त्याचं अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान 3 विजेत्यांना भरघोस बक्षिसं सुद्धा दिली जातात। त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका। कार्यक्रमामध्ये सुरुवात करण्यापूर्वी आपण पचन संस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार भाग 1 मध्ये मुख्यतः मुखशोथ म्हणजेच ग्लॉसायटिस, अन्ननलिकेचे विविध विकार म्हणजेच रिफ्लक्स युसोफेजायटिस, युसोफेजियल व्हरायसिस, हायटिस हर्निया, पोटाचे विविध विकार, गॅस्ट्रायटिस, पेप्टिक ड्युओडेनल अल्सर्स, यकृताचे विकार, लिव्हर सिरोसिस आणि गॉल ब्लॅडर स्टोन्स या विषयांवर विशेष चर्चा करणार आहोत। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत। सर, आज आपण पावसाळा नुकताच आता तोंडावर आलेला आहे आणि पचनसंस्था म्हणजे पावसाळ्यामध्ये ही पचनसंस्था फार आपल्याला महत्त्वाची वाटते। नेमका काय संबंध आहे दोघांचा? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जेव्हा पावसाळा येतो आणि भरपूर पाऊस पडतो धरडीवर, तेव्हा एकूणच संपूर्ण वातावरणामध्ये आर्द्रता येते एक प्रकारची, आणि जशी ती आर्द्रता तिथे येते तेवढीच आर्द्रता आणि थंडावा आपल्या शरीरात निर्माण होतो, आणि ती शरीरात तो आर्द्रता आणि थंडावा निर्माण होण्यामुळे उष्णता कमी होते, आणि उष्णता कमी झाली तर आपण ज्याला अग्निमांद्य म्हणतो तो प्रकार होतो। आणि तो नेमका कसा होतो हे थोडक्यात ह्याच्यात दाखवलंय या स्लाइडमध्ये की उन्हाळ्यात वृक्षतेमुळे वातसंची होते, वात वाढतो, आणि वर्षा ऋतूमध्ये वातवृद्धी होते, अग्निमंद होतो, आणि अग्निमंद झाल्यामुळे आपण खातो ते पचत नाही, आणि पचत नाही त्यामुळे पित्त वाढतं आणि पचनाचे विकार वाढतात। आणि हे वाढू नयेत किंवा त्यासाठी काय करावं किंवा झाले तर आपण कुठची ट्रीटमेंट घ्यावी, ह्यासाठी आपण खास करून वर्षा ऋतूच्या आगमनाच्या सुरुवातीलाच आपण हा विषय घेतलेला आहे, म्हणजे सर्व दर्शकांचा त्याच्यातून फायदा होईल। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगावीशी वाटते की श्रावणामध्ये आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्य करतो,
तर तो जो भाग आहे हा अग्निमांद्य झाल्यानंतर पचनाचे विकार होऊ नयेत म्हणूनच केलेला एक फार महत्वाचा गोष्ट. म्हणजे हळूहळू कसं असतं, मृग नक्षत्र एकदा लागतं की पाऊस पडायला लागतो आणि भरपूर पाऊस पडल्यानंतर मग जास्त प्रमाणात अग्निमांद्य होतं. मग आपल्याला गोष्टी पचत नाहीत. मग आपण श्रावणात सांगतो, धर्माच्या नावाखाली आपण सांगतो की नॉन व्हेजिटेरियन खाऊ नका, गटारी अमावस्येनंतर मग दारू पिऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका, किंवा एकदम उपवास करा वेगवेगळ्या प्रकारचे. हे का सांगतो आपण? कारण आपल्याला माहिती आहे की अग्निमांद्य झाल्यावर आपण जे खातो ते पचणार नाही जडांना, आणि पचले नाही तर आणखीन पचनाचे विकार होते. होऊ नये म्हणून आपल्या धर्मामध्ये, शास्त्रामध्ये किती सुंदर प्रोव्हिजन करून ठेवली आहे हे सांगावंसं वाटतं. हो, म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये येणारं जे अग्निमांद्य आहे ते डायरेक्टली आपल्या पचनसंस्थेला अफेक्ट करणार आहे, आणि म्हणूनच या पचनसंस्थेला काही बिघाड होऊ नये म्हणून पावसाळ्यामध्ये आपण विविध व्रतवैकल्य किंवा थोडंसं आपण कमी जेवणं किंवा सात्विक अन्न ज्याला म्हणतो हे जर केलं तर निश्चितच या पचनसंस्थेचे विकार आपल्याला कमी होतील. सर, नेमकी आपण जेव्हा म्हणतो पचनसंस्था, ही पचनसंस्था काय आहे? पचनसंस्था आपल्या मुखापासून सुरू होते. ही स्लाइड दाखवतो मी. त्यात तोंडाची पोकळी दाखवली आहे, त्याच्यानंतर घसा, त्यानंतर लालोत्पादक ग्रंथी, घशाच्या मागे असलेल्या, घशानंतर अन्ननलिका, अन्ननलिकानंतर पोट किंवा जठर, जठर आणि उजव्या बाजूला जे दाखवले आहे ते यकृत आणि पित्ताशय, त्याच्यानंतर खाली दाखवले ते लहान आतडं. आज आपण लहान आतड्याच्या अलीकडे म्हणजे पचनसंस्था भाग 1 असल्यामुळे तिथपर्यंतच रोगांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पुढच्या वेळी जेव्हा आपण दुसऱ्या भागामध्ये आपण त्याच्या खालच्या भागाची माहिती घेणार. बरोबर, म्हणजे इंटेस्टाईन म्हणजे छोटं आतडं आणि मोठं आतडं आणि त्यांना होणाऱ्या विविध विकारांविषयी. तर आपल्याला पहिला प्रश्न सुद्धा आलेला आहे. तानाजी प्रश्न विचारतायत कोल्हापूरवरून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम, मी कोल्हापुरातून बोलतोय. हा, बोला. हा सर, मला काय जरासा माझा अगोदर पचनचा प्रॉब्लेम होता. मी एका डॉक्टरकडे गेलो, पण डॉक्टरने मला ॲलोपॅथिक गोळे दिले, म्हणजे पित्तावरच्या नसते गोळे दिले. तिथपासून माझी म्हणजे लिव्हर, अन्न पचन संस्थाच बिघडली आहे पूर्ण. म्हणजे मी तेल खात नाही, तिखट खात नाही, मला सगळे गॅसेस होतात, छाती मध्ये दुखते, पूर्ण सगळं जे हे झाले माझं पूर्ण. पोटात जळजळ होते का? हो, पोटात पण जळजळ होते. छातीत जळजळ होते का? छातीत पण जळजळ होते, छातीत दोन्ही साईडला पण दुखते. आंबट ढेकर येतात? हो, सगळं जेवण खाल्लेलं असं पूर्ण आंबट ढेकर येतात. बर, ठीक आहे, आम्हाला कळलं. ह्यांना झालेला रोग त्याला रिफ्लक्स इसोफेजायटिस असं आपण म्हणतो. याचा अर्थ असा की जे जठरामध्ये जठराम्ल जे निर्माण होतं ते जठराम्ल काही कारणामुळे वरवर येतं, आणि वरवर आल्यानंतर ते आंबट असतं, कारण आम्ल हे आंबट असतं. तेव्हा लोकांना आंबट ढेकर येतात त्याच्यामुळे, आणि आंबट ढेकर आल्यामुळे त्यांना जळजळ होते छातीमध्ये आणि पोटामध्ये, आणि एकूणच अन्ननलिकेचा शोथ होतो. ही जी स्लाइड आहे ही स्लाइड गॅस्ट्रोइसोफिजल रिफ्लक्स दाखवणारी स्लाइड आहे की ज्याच्यातून अन्ननलिका आणि जठर ह्याच्यामध्ये एक झडप असते, त्याला स्पिंक्टर असं म्हणतात. तिचा टोन म्हणजे तिची ताकद कमी झाली समजा काही कारणामुळे, तर ते जठराम्ल वरती सरकतं. जर त्याची ताकद व्यवस्थित असेल तर जठराम्ल खालीच राहतं, पण ते वरती सरकायला लागल्यानंतर रिफ्लक्स इसोफेजायटिस नावाचा रोग होतो. तर आता आपण काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी त्याला उपचार म्हणून आपण जर बघायचं झालं तर त्यांनी पहिलं सगळे तिखट पदार्थ अन्नातून काढून टाकले पाहिजे. चहा, कॉफी काढून टाकले, मसाले, तिळकट पदार्थ काढले पाहिजेत. जेवण वेळेवर जेवायचं फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण वेळेच्या नंतर तुम्ही जेवलात तर तुमचं जठराग्नी भडकण्याची शक्यता असते जास्त प्रमाणात, आणि तो भडकला की मग रिफ्लक्स होण्याची शक्यता जास्त असते. रात्री उशिरा जेवू नये. तिसरी गोष्ट, उशिरा म्हणजे मी तर म्हणतो 8 वाजल्यानंतर माणसानं जेवूच नाही. 8 वाजता त्याचं शेवटचं जेवण, आणि त्यानंतर 10-10:30 पर्यंत त्यांनी झोपायला पाहिजे. म्हणजे जेवणात आणि झोपण्यामध्ये 2 तासाचा अवधी पाहिजे. हा 2 तासाचा अवधी फार महत्त्वाचा आहे. पुन्हा झोपताना थोडीसं जर उशी असेल ना, ती उशी थोडी मोठी घेतली आणि डोकं थोडं वरती राहिलं आणि पोट थोडं खालच्या बाजूला राहिलं, म्हणजे काय होतं की तो जठराम्ल असतं ते वरती येत नाही, ते खालच्या साईडला जातं. पुन्हा
कॉन्स्टिपेशन होऊन देऊ नये, म्हणजे बद्ध गोष्ट होऊन देऊ नये. त्या दृष्टीने काही रेचक जर घेता आलं तर घ्यावं. तर ही जीवनशैलीबाबत ची गोष्टी झाल्या. पण त्यांनी प्रथम संयुक्त उपचार पद्धतीच्या क्लिनिकमध्ये येऊन विरेचन घ्यायला पाहिजे आणि विरेचन घेऊन काही अशी औषधं घ्यायला पाहिजे की ज्याने त्यांचे हे शरीर म्हणजे जठराम्ल जे आहे त्याची दाहकता कमी होईल किंवा जठराम्ल जिचं प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन कमी होईल. तर तेवढ्या प्रमाणात ते प्रोड्यूस होणार नाही. आणि ही 2-3 ॲक्युपंक्चर ह्या काही त्याच्यामध्ये स्टमक मेरिडियन आहे, त्याच्यामध्ये लार्ज इंटेस्टाईन मेरिडियन आहे. की हा 2 मेरिडियन्स फार उपयोगी पडतील ॲसिडिटी कंट्रोल करण्यासाठी. रेन मेरिडियन आहे, तर रेनवर पण काही बेंबीच्या आसपासून काही बिंदू आहेत. त्या बिंदूंवर जर आपण दाब दिला किंवा तिथे आपण जर ॲक्युपंक्चर केलं तर हे जे रिफ्लक्स फेजायटिस आहे किंवा ॲसिडिटी लवकर कमी होते. असं आहे का? तर ह्या तिन्ही ट्रीटमेंट जर त्यांनी घेतल्या तर काही महिन्यातच पूर्ण बरे होते. निश्चित. आणि संयुक्त उपचार पद्धतीमधील एक महत्वाचा भाग म्हणजे त्याचं पथ्य. हे पथ्य सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय छान प्रकारे आपल्याला सरांनी समजावलेलं सुद्धा आहे. तर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. सुनीता प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. मी सुनीता कुंड बोलते. सर, माझी मम्मी आहे ना, तर तिला पोटाचा अल्सर आहे आणि तिला पित्ताचा पण त्रास आहे आणि जळजळ होते, अन्नपचन होत नाही. तर इथे नगरला काळोख डॉक्टर आहेत ना, त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे तिची. वय काय मुलीचं? आईचं वय किती आहे? 68 आता जून पासून लागले सर. अच्छा, बरोबर. आणि पोट त्यांचं साफ होतं? पोट साफ होतं का त्यांचं? पोट सारखे जुलब होतात सर तिला, म्हणजे अन्नपचनच होत नाही. बरं, अन्नपचन होत नाही, सारखे जुलाब होतात. आणि पोटाचा अल्सर आहे. म्हणाला तो जठराचा अल्सर आहे की छोट्या आतड्याचा आहे, असं काही तुम्हाला माहिती आहे का सुनीता? बर, ठीक आहे. प्रश्न आपल्याला पुढचा नाही विचारू शकत. हरकत नाही. तर आपल्याला कळेल ते, त्यांची जर तपासणी केली आपण किंवा काही खास तपासणी असतात. बेरियम स्वॅलो म्हणतात त्याला किंवा बेरियम मील म्हणतात. बरं. तर ह्याच्यामध्ये एक खास कंपाऊंड आहे बेरियमचं. ते बेरियमचं कंपाऊंड दिलं जातं प्यायला पेशंटला आणि एक्सरे काढले जातात. ते एक्सरे काढल्यानंतर आपल्याला साधारण कळतं की अन्ननलिकेत किंवा जठरामध्ये किंवा छोट्या आतड्यामध्ये सुरुवात होण्याच्या डिओडिनममध्ये तर कुठे अल्सर आहे आणि कुठच्या प्रकारचं व्रण आहे ते आपल्याला कळतं. तर ते जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर आपल्याला एक्झॅक्टली कळेल की त्यांना झालंय काय. आणि जर त्यांनी ते केलेलं असेल इन्व्हेस्टिगेशन तर ते पाहून सांगता येईल. तर 2 मध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे पोटाचा अल्सर मध्ये आपण बोलताना म्हणतो की पोटाचा अल्सर आहे, पण तो जठराचा अल्सर असतो किंवा छोट्या आतड्याचा. तर जठराचा असल्यावर कसे असतात की बरेचसे जे सिम्पटम्स आहेत किंवा लक्षणं आहेत ही ह्याच्यासारखी असतात. म्हणजे गॅस्ट्रायटिस किंवा आमाशय दाह झाल्यावर कशी होतात तशी लक्षणं असतात. पण जर म्हणजे भूक लागली तर त्रास जास्त होतो. अच्छा. हे टिपिकल लक्षण जठराच्या अल्सरचं आहे. आणि जेवल्यानंतर 2 तासांनी त्रास होतो तर ते स्मॉल इंटेस्टायनल अल्सर किंवा डिओडिनल अल्सरचं लक्षण. ते ही 2 वेगवेगळी लक्षणांवरनं आपल्याला कळतं की अल्सर झालंय कुठे आणि त्याप्रमाणे त्याची जी चिकित्सा आहे ती आपल्याला वेगळी करावी लागते. या चिकित्सेविषयी सुद्धा आपण सविस्तर जाणून घेऊया. अन्ननलिकेचे दाह आणि इतर जिव्हा शोथ वगैरे इतर अनेक विकार आहेत पचन संस्थेचे, त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पावसाळा तोंडाशी आहे. आपल्याला नेहमीच मनात येतं की एखादं छोटंसं औषध असेल का की जे आपल्या पचन संस्थेसाठी उपयोगी पडेल. तर हो, विश्वभेषजा म्हणजे आपण ज्याला सुंठ असं म्हणतो, हा सुंठ म्हणजे वाळलेली आपण जेव्हा आलं करतो वाळवतो त्याला आपण सुंठ असं म्हणतो. तर ही सुंठ गुळाबरोबर किंवा आपण सुंठवडा करून किंवा अगदी ताकात घालून किंवा दुधाचा उकाळा करून चहामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारे जर आपण घेतली तर पचन संस्थेसाठी अतिशय चांगलं काम करू शकते. आणि अन्न न पचण्याचे जे किंवा पोटात फुगारा धरण्याचे जे विविध प्रकार होतात त्यापासून आपल्याला नक्कीच रिलीफ मिळू शकतो. असं जेव्हा सुनीतांचा प्रश्न होता की त्यांना अल्सर
ह्या विषयावर अजून थोडीशी अधिक सविस्तर माहिती आणि उपचार सांगू शकता का? हां, तर आंत्रवण किंवा पेप्टिक डिओडिनल अल्सर हा, आता त्याचं कारण सांगायचं झालं तर एक हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा एक जीवाणू आहे. जो जीवाणू आतल्या जठरच्या अंतस्त्वचेला व्रण निर्माण करतो किंवा तिथे सूज निर्माण करतो किंवा तिथे दाह निर्माण करतो. ते दाह निर्माण केल्यामुळे अल्सर होऊ शकतो. आणि ही आजार वाढवणारी इतरही बरीच कारणं आहेत, ती आपण पाहूया. तर पुरुषांमध्ये काही अतिमद्यपान करणारे लोक असतात, त्यांना अल्सर होण्याची शक्यता असते. खूप जास्त प्रमाणात पेन किलर खाणाऱ्या लोकांना, हे मी फार सगळ्यांना निक्षून सांगतोय की उगाचच काही दुखलं खुपलं उठसूट केमिस्टच्या दुकानात जाऊन औषधं घेऊ नका पेन किलरची, कारण तुम्हाला अल्सर होण्याची शक्यता असते. तर हा अल्सर होऊ नसेल तर तुम्ही ती पेन किलर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या, त्याशिवाय घेऊ नका. धूम्रपान करणारे लोक, तंबाखू सेवन करणारे लोक, ह्यांना अल्सर होऊ शकतो. रेडिएशन थेरपी, म्हणजे काही कारणामुळे कॅन्सर झाला असेल की थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, त्यांना रेडिएशन थेरपी. झोलिंगर एरिसन सिंड्रोम नावाचा पण एक ॲसिड सिक्रिशनशी रिलेटेड रोग आहे. मानसिक तणाव जर जास्त प्रमाणात असेल, की असं म्हणतात की हरी, वरी आणि करी ह्या 3 गोष्टी, म्हणजे अति घाई, अति काळजी आणि अति तिखट खाणं, हरी, वरी, करी, या 3 गोष्टीमुळे गॅस्ट्रायटिस आणि गॅस्ट्रोडिओडिनल अल्सर होऊ शकतो. मग त्यात लक्षणं काय निर्माण होतात? सर, लक्षणांकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. मंगला प्रश्न विचारत आहे जळगाववरून. नमस्कार. प्रश्न माझा असा आहे की मला 15 दिवसाने टॉयलेटला जावं लागतं 2-3 वेळा. 15 कधी? सकाळी उठल्यावर? हा, 15-1 दिवसाने मला 2-3 वेळा टॉयलेटला जावं लागतं. बर बर. हा, आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवलं तर ते म्हणतात संग्रहणी, आणि MD डॉक्टरांना विचारला प्रश्न तर ते म्हणतात तुमचं मोठं आतडं सैल झालंय. तर काय नक्की काय प्रॉब्लेम? नाही, पण दर 15 दिवसांनी तुम्हाला जुलाब होतात असं तुमचं म्हणणं आहे का? हा, 2-3 जुलाब होतात. मग एखादी गोळी घेतली की मला बरं वाटतं सर. बर बर. आणि MD डॉक्टरांना सांगितलं तर ते म्हणतात मोठं आतडं तुमचं सैल झालंय आणि मैद्याचे पदार्थ खाल्ल्याची त्रास होतो. बर बर. आपल्याला ठीक आहे, ठेवून द्या तुम्ही. मला असं वाटतं की त्यांना ग्रहणी नावाचा विकार असावा. अच्छा. त्याला आपण कोलायटिस असं पण म्हणतो. त्याच्याबद्दल आपण पुढच्या वेळी एकदम डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर तो जो विकार आहे त्याच्यामध्ये काही खास औषधं आपण देतो, जसं कुटजारिष्ट वगैरे, तर ती औषधं उपयोगी पडतात. तक्रबस्ती उपयोगी पडू शकते. आणि बाहेरचं न खाणं, तिखट तेलकट न खाणं, घरच्या घरी बनवणारं सात्विक अन्न खाणं, हे त्याच्यावर उपाय असतात. तर हे उपाय केले त्यांनी आणि ट्रीटमेंट घेतली तर निश्चितपणे त्या पूर्णपणे बऱ्या होतील. काहीच काळजी करण्याचं कारण नाही. निश्चित. सर, आणि आपण पुन्हा अल्सर्सकडे आणि उपचारांकडे. हां, तर त्याची लक्षणं अशी असतात की खूप जळजळ होते, पोटात फुगवटा निर्माण होते, किंवा जेवणानंतर 2-3 तासानंतर पुन्हा भूक लागल्यासारखं वाटतं, मळमळल्यासारखं वाटतं, उलटी झाल्यानंतर बरं वाटतं, अशक्तपणा येतो आणि वजन कमी होतं. आणि मलिना किंवा काळसर मलप्रवृत्ती, म्हणजे तुमची जर जर काळसर पडलेला असेल तर आपण नेहमी आपलं पाहावं की आपण जेव्हा मलोत्सर्जन करतो तेव्हा त्याचा रंग किंवा काय कसं आहे त्यावरनं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात. तर त्यापैकी हे काळसर मलप्रवृत्ती असेल तर आपल्याला समजतं की निश्चितच आतमध्ये रक्तस्राव होत असावा कुठेतरी. आणि रक्तस्राव जर पोटामध्ये किंवा लहान आतड्यामध्ये होत असेल तर मलिना किंवा काळसर मलप्रवृत्ती होते आणि आपण निश्चित डायग्नोसिसवर येऊ शकतो की अल्सर झालेला आहे. तर त्याची एंडोस्कोपी वगैरे किंवा बेरियम मील ह्या आधुनिक तपासण्या आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स अँटासिड किंवा अँटीबायोटिक्स हे ॲलोपॅथीमधली ट्रीटमेंट झाली.
त्याने जर बरं वाटलं तर ठीक आहे, पण बऱ्याच वेळा ह्या गोष्टी क्रॉनिक होऊन जातात आणि त्या बऱ्या होत नाहीत. मग अशा वेळी आपल्याला संयुक्त उपचार पद्धती उपयोगी पडते. आणि संयुक्त उपचार पद्धतीमध्ये कधी जर थोड्या प्रमाणात असेल तर वमन करतो किंवा विरेचन करतो. जर जास्त प्रमाणात असेल अल्सर, आणि त्याच्यानंतर अँटासिड्स, आयुर्वेदिक अँटासिड्स, ॲक्युपंक्चर आणि जेवणामध्ये आपण म्हणजे आहार नियोजन आपण करतो, त्यामुळे नक्की फरक पडतो. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आहे. सचिन प्रश्न विचारतायत पनवेलवरून. नमस्कार. हॅलो हॅलो साहेब, मी पनवेलवरून बोलतोय. माझ्या मिसेसच्या गॉल ब्लॅडर मध्ये 3 mm चा खडा आहे. तर ते किती MM चा आहे? 3 mm चा खडा आहे. बर. तर ते MRCP सोनोग्राफी वगैरे आम्ही भरपूर केल्या. ते प्रेग्नेंट असल्या तेव्हा तर खूप त्रास व्हायचा, पण तो विशेष म्हणजे तो त्रास रात्री 9 नंतरच खूप जास्त व्हायचा. पाठदुखी आणि ती खूप श्वास एकदम जोरजोरात चालायचा तिचा. 2-3दा आम्ही ऍडमिट पण केलं तिला. तर संयुक्त उपचार मध्ये आणि पथ्य पाणी कसं पाडायचं ते थोडं सांगा ना. हां, जरूर. ओके, धन्यवाद. आता गॉल ब्लॅडर स्टोन बद्दल आपण बोलणारच होतो डिटेलमध्ये, पण आता प्रश्न आलाय तर आपण मग त्याच्यावर बोलून टाकूया. गॉल ब्लॅडर स्टोन साठी बरेच रुग्ण माझ्याकडे येतात. तर त्याचे प्रकार आपण थोडे पाहून घेऊया की काय. तर प्रकार कधी कधी ते चरबीयुक्त असतात, कधी कधी काळे असतात, लाल रक्तकण तुटून झालेले असतात, कधी कधी ब्राऊन असतात, पित्तातील संसर्गामुळे, कोलेसिस्टायटिस ज्याला म्हणतो त्याच्यामुळे झालेले असतात. तर त्याची लक्षणं साधारण खूप मळमळणं किंवा पोटाच्या वरच्या मध्यभागात किंवा उजव्या बाजूला वेदना होणं, छातीत दुखणं, ताप येणं, थंडी येणं, पित्त नलिका समजा अवरोध झाले तर जॉन्डिस किंवा कावीळ सुद्धा होऊ शकते त्याच्यामध्ये. त्यामध्ये आपण सोनोग्राफी करून आपल्याला कळू शकतं किंवा गॉल ब्लॅडर स्कॅन करून आपल्याला कळू शकतं की काय. तर ह्याला उपाय म्हणजे विशेष उपाय नाही आहेत. म्हणजे फक्त एक तर वेदनाशामक औषधं देऊ शकतो किंवा आपण सांगू शकतो की ते गॉल ब्लॅडर आपण काढून टाकूया. तर ते गॉल ब्लॅडर काढणं हे मला योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की देवाने जे काही तुम्हाला वेगवेगळे ऑर्गन्स दिलेले आहेत, जे काही अवयव दिलेले आहेत ते काही कारण आहेत म्हणून दिलेले. म्हणजे आता हल्ली अपेंडिक्स पण त्याचं कळलं आपल्याला की त्याच्यामध्ये सुद्धा ते फ्रेंडली बॅक्टेरिया राहतात. म्हणजे मैत्रीपूर्ण जीवाणू जे असतात आपल्या शरीरातले ते तिथे राहतात. त्यामुळे अपेंडिक्स पण बिनकामाचं आहे असं नाही आहे, ते भरपूर कामाचं आहे. कारण ते अपेंडिक्स काढल्यावर पचनात प्रॉब्लेम होतो. सेम वे टॉन्सिल बद्दल तसंच म्हणता येईल की टॉन्सिलची शक्ती आपल्याला कळायला लागली आहे की टॉन्सिल काढणं बरोबर नाही. तसंच बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या काढणं हे योग्य नसतं. आणि गॉल ब्लॅडर हा त्यातलीच एक गोष्ट आहे. म्हणजे असं आहे की पित्त स्रवतं लिव्हरमध्ये किंवा यकृतामध्ये, ते तिथे साठतं आणि जेव्हा जेव्हा गरज असते आपल्या शरीराला आपल्या पित्ताची, त्यातल्या क्षारांची, ते पित्त हळूहळू आतमध्ये सोडलं जातं लहान आतड्यामध्ये आणि त्याचा आपल्याला पचनासाठी उपयोग होतो. पण तुम्ही हा विचार करा, तिथे गॉल ब्लॅडर नसेल तर पित्त डायरेक्टली तिथून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येणार आणि पित्त प्रकोप होण्याची शक्यता आहे. एकतर आधीच पित्त जास्त आहे, पित्त प्रकोप झालेला आहे आणि म्हणूनच पित्ताशयात खडे झालेले आहेत. आणि असे खडे असताना तुम्ही ते पित्ताशय काढून टाकलं, तुम्हाला पित्त प्रकोप आणखी मोठ्या प्रमाणावर होईल. म्हणून माझं म्हणणं हे आहे की त्याचं मूळ कारण काय आहे, तर पित्त प्रकोप आहे. ओके, बरोबर. तर पित्त प्रकोप होऊ नये म्हणून त्याच्या विरुद्ध जे डाएट आहे त्याला अल्कलाईन डाएट असं आपण म्हणतो. अल्कलाईन डाएट म्हणजे रक्ताचा जो पीएच आहे तो अल्कलाईन ठेवण्यासाठी जे आपण डाएट वापरतो. आता ह्या डाएटमध्ये काय येतं, ह्याच्यामध्ये तुम्ही तिखट, तेलकट, नॉन व्हेजिटेरियन हे सगळं तुम्हाला सोडून द्यावं लागतं आणि तुम्ही साधं सात्विक एकदम जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स असं जेवण ठेवावं लागतं. भरपूर पाणी प्यावं लागतं. तर ह्याला आपण साधारणपणे अल्कलाईन डाएट असं म्हणतो. पण डिटेल याच्याबद्दल आपण जेव्हा तुम्ही तज्ज्ञांकडे याल तेव्हा तुम्हाला डिटेल्स देता येतील. आणि आपण बऱ्याच वेळा पाहिलं की अल्कलाईन डाएट दिल्यानंतर
ते पित्ताशयाचे खडे विरघळून गेलेले आहेत ओके. किंवा ते पडून गेलेले आहेत, म्हणजे शौचावाटे. म्हणजे अशा भरपूर केसेस आमच्या क्लिनिक्समध्ये आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही केलेल्या आहेत असं. असं आपल्याला प्रश्न आलेला आहे. संतोष प्रश्न विचारतायत मुंबईवरून. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. हां. माझ्या आईला ऍडमिट केलं होतं लास्ट वीक. त्यांचं एज आता 52 आहे हां. आणि त्यांना फूड इन्फेक्शन झालेलं. आम्ही त्याचा सिटी स्कॅन केला आणि सिटी स्कॅनच्या नंतर डॉक्टरने सजेस्ट केलं की कॉलोनोस्कॉपी करायची. हां. आता डॉक्टरचं असं म्हणणं आहे की इन्फेक्शन किंवा इन्फ्लेमेशन झालं असेल. आता त्याच्यामध्ये रिपोर्ट येणे बाकी आहे, तर आम्ही काय त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे? प्रथम तुम्ही सांगा की डायग्नोसिस काय झालंय की डायग्नोसिस झाले नाही अजून. हं? झालं नाही. बर. लक्षणं काय आहेत नेमकी? म्हणजे त्यांना भूक लागत नाही, हां. पोट साफ होतं का? पोट त्यांचं साफ होत नाही. बरं. त्यांची स्टूल एक्झामिनेशन केली आहे का? हो, केलेली आहे. हा, मग त्याच्यामध्ये काय निघालं? त्याच्यामध्ये काही बरेचसे पॉइंट होते त्या रिपोर्ट्स मध्ये, ते रेझिस्टन्स असे बरेच त्यांच्यामध्ये निघाले होते. बरं. त्याच्यामध्ये रक्तस्राव होणे किंवा काही इतर बॅक्टेरिया किंवा इतर अमिबा वगैरे असे सापडले का? नाही, तसं नाही सापडलं, पण जिथे इन्फेक्शन झालंय ती स्किन थिक झाली आहे, खूप थिकनेस झालेली आहे. नाही, जे इन्फेक्शन झालंय ते कसलं झालंय नेमकं? इन्फेक्शन वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतं. जीवाणूचं होऊ शकतं किंवा अमिबाचं होऊ शकतं कोलॉनला. बॅक्टेरिया झालेला आहे. हां. बरं. बॅक्टेरियल इन्फेक्शन झालंय म्हणजे तुम्हाला बॅक्टेरिया तुमच्या स्टूलमध्ये सापडणार. हा, हं? तर बरोबर. एनिवे ठीक आहे, हरकत नाही. मला समजलं तुम्हाला जे काय म्हणायचं. तर हॅलो. धन्यवाद संतोष. हा बोला. हां. म्हणजे एक्झॅक्टली त्यांना निदान त्यांना स्वतःलाही सांगता येत नाही की कोलायटिस झालाय. बरोबर आहे. बरोबर. पण तो कोलायटिस कशामुळे झालाय? बरोबर. अर्थात तुम्ही आमचा पुढचा प्रोग्राम बघायला नक्की विसरू नका, कारण त्याच्यात मी कोलायटिसवर डिटेलमध्ये बोलणार आहे. तर कोलॅनोस्कोपी वगैरे करण्याआधी हे सगळे रिपोर्ट्स घेऊन जर तुम्ही आलात आणि ते आपण रिपोर्ट नीट पाहिले तर आपल्याला सांगता येईल की काय ट्रीटमेंट करता येईल. मला असं वाटतं की साधीशी ट्रीटमेंट घेतली तर पूर्ण बरं होण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही निश्चितच काही खास प्रकारच्या बस्ती असतात, जसं तक्र बस्ती आहे की जी आतमध्ये थंडावा उत्पन्न करते. समजा कॉन्स्टिपेशन असेल तर विरेचनची ट्रीटमेंट आहे, किंवा खरोखरच बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर इम्युनिटी वाढवणारी काही औषधं असतात, किंवा कॉन्स्टिपेशन दूर करणारी औषधं आहे आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करणारी काही औषधं. ह्याचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं, ॲक्युपंक्चर घेतलं, तर मला असं वाटतं काही न करताच त्या बऱ्या होतील. त्यामुळे जरूर तुम्ही ते करून पाहावं. निश्चितच. पचनसंस्थेच्या विविध विकारांवर तुमचे प्रश्न आम्हाला असेच अपेक्षित आहेत. पुढच्या यानंतर सुद्धा आम्ही मुखपाक आणि अन्ननलिकेला होणाऱ्या विविध विकारांवर, म्हणजेच अन्ननलिका शोथ, युसोफेजियल व्हरायसिस, हायटस हर्निया, यकृताचे विविध विकार म्हणजेच लिव्हर सिरोसिस, या सर्व विषयांवर आम्ही चर्चा करणारच आहोत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक पावसाळी भाज्यांची सुद्धा रेलचेल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते. नेहमीच्या भाज्यांबरोबरच ह्या भाज्यांचा सुद्धा आपल्या आहारात समावेश जरूर करावा, कारण ह्यामध्ये सुद्धा अतिशय औषधी गुणधर्म आहेत. उदाहरणच झालं तर आपण टाकळ्याची भाजी म्हणू शकतो, मायाळूची भाजी, शेवडा किंवा करटोली ह्यासारख्या विविध भाज्या ह्या पावसाळ्यामध्ये विशेष करून आपल्याला बघायला मिळतात. निश्चितच आहारात समावेश करावा. पचन संस्थेसाठी सुद्धा अतिशय छान आहे. सर, आपण ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी रिफ्लक्स युसोफेजायटिस ह्यावर डिस्कशन केलं, गॉल ब्लॅडर स्टोन्स ह्यावर डिस्कशन केलं, याचबरोबर स्टमक आणि डिओडेनल अल्सर्स. आता आपण जेव्हा पचनसंस्थेच्या विषयाबद्दल बोलतो तेव्हा पहिलं मुखापासून सुरुवात होते. तर अनेक वेळा मुखपाक किंवा जिव्हा शोथ येण्याचा हा प्रकार असतो. हा सुद्धा पचनसंस्थेचा विकार आहे का? हो, अर्थातच. कारण पचनसंस्था चालूच जिव्हेपासून होते. कारण जिव्हा लालोत्पादक ग्रंथींमधून जे टायलिन नावाचं विकर जे स्रवलं जातं त्याच्यातूनच पहिलं साखरेचं पचन होतं आणि किंवा स्टार्च साखर निर्माण होते. तर मला असं वाटतं फार महत्त्वाचा जीभ हा अवयव आहे. अर्थातच ह्या जिव्हा शोथ किंवा जिव्हाव्रण हा विविध कारणांमुळे होतो. ती कुठली कुठली कारणं आहेत ती आपण जरा समजून घेऊया.
की पहिलं म्हणजे फंगल इन्फेक्शन खूप कॉमन आहे, कॅन्डिडाचं इन्फेक्शन, किंवा जर आंत्रव्रण असेल, अल्सर असेल पोटामध्ये, तरी ॲसिडमुळे, ॲसिड रिफ्लक्स इसोफेजायटिसमुळे तो त्रास होतो. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनची कमतरता असेल, कुपोषण असेल तरी पण ग्लॉसायटिस होतो. रक्त कमी असेल, ॲनिमिया असेल तरी होतं. जंतुसंसर्ग जर असेल, स्टेप्टोकॉकल इन्फेक्शन, तंबाखू खाणे, तीक्ष्ण आणि उष्ण आहार, अतिशय तिखट आणि मसालेदार जेवण जे जेवत असतील त्यांना देखील जीभ लाल होणे हा रोग होऊ शकतो, किंवा जिव्हाशोथ हा रोग होतो. याची लक्षणं काय आहेत? तर अन्न चरवण म्हणजे चावायला, गिळायला किंवा बोलायला पण त्रास होतो, जे जड झाल्यानंतर जिभेस मऊपणा येतो, वेदना, तसेच जळजळ होते फार जास्त प्रमाणात, किंवा लाल होते जीभ. तर ही 4-5 लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. तर आता त्याच्यावर उपचार साधारणपणे काय केला जातो? तर प्रतिजैविक आहे, म्हणजे विविध प्रकारचे अँटीबायोटिक्स दिली जातात की बाबा तिथे इन्फ्लमेशन आहे म्हणून. पोषणाची कमतरता भरून काढणे, म्हणजे बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स वगैरे दिले जातात. तिखट, तेलकट आणि म्हणजे मसालेदार खाणं बंद करून टाकलं जातं. कॅन्डिडायटिस सारखं काही झालं असेल तर काही खास प्रकारचे लेप असतात ते दिले जातात, ते की जे कॅन्डिडाला मारतील तिथे. तर अशा प्रकारे आपण जिव्हाशोथ ट्रीट करू शकतो. बरं सर, आपण मुखानंतर आपली येते अन्ननलिका, म्हणजे अन्नपचनाचा जो दुसरा भाग असतो तो चरवण झाल्यानंतर आपण अन्ननलिकेतून पोटामध्ये आपल्या आमाशयामध्ये जातो. पण अनेक वेळेला इकडे सुद्धा काही व्हरायसिस सारखे प्रकार असतात किंवा हायटस हर्निया असतो. या दोघांविषयी सुद्धा काही सांगू शकता का तुम्ही? पहिली मला रिफ्लक्स इसोफेजायटिसची एक केस आठवते. खास करून रात्रपाळी करणारे जे वॉचमन असतात किंवा रात्रपाळी करणारे लोक असतात किंवा सतत पाळ्या बदलणारे लोक असतात, त्यांच्यामध्ये खास करून हा रिफ्लक्स इसोफेजायटिस येतो. कारण का रात्री जागं राहावं, दिवसा काय पूर्ण दिवसभर कोणी झोपू शकत नाही, मग रात्री झोप येतेच. रात्री झोप आली तर झोप येऊ नये म्हणून चहा आणि कॉफी खूप प्रमाणात प्यायली जाते किंवा तंबाखू खाल्ली जाते. आणि असं झालं तर खास करून रिफ्लक्स इसोफेजायटिसला खूप हातभार लागतो. खूप मोठ्या प्रमाणावर ह्या लोकांना रिफ्लक्स इसोफेजायटिस होतो. तर अशी एक काही रातपाळी करणारी लोक माझ्याकडे आली होती ट्रीटमेंटसाठी. तर त्यांना मी पहिलं सांगितलं होतं की पहिलं चहा आणि कॉफी बंद करा. तुम्हाला जर झोप लागत असेल, रात्री दुलके आहेत असतील तर जाऊन थंड पाणी मारा डोळ्यावर, ते बरं. पण तुम्ही जर तंबाखू खाल किंवा रात्रीच्या वेळी चहा प्याल, कॉफी प्याल तर तुम्हाला हा रोग भेडसावणारच मोठ्या प्रमाणात. आणि तो जर जास्त प्रमाणात झाला तर पुढे अल्सर होऊ शकतो. मग अल्सर झाल्यानंतर बरं होणं फारच कठीण असतं. तर हे मी त्यांना काही खास विरेचनाची ट्रीटमेंट दिली होती. त्यांना आहारामध्ये काही नियोजन सांगितलं होतं. तर काही महिन्यातच संपूर्णपणे ते बरे झाले होते. म्हणजे जरी रात्रपाळी होती तरी पण आहार नियोजन जर व्यवस्थित केलं आपण तर अगदी रात्र, कारण असं होऊ शकत नाही ना, काही सॉफ्टवेअर इंजिनियर्स तर रात्रपाळीच करतात कारण अमेरिकेच्या वेळेप्रमाणे काम करतात, किंवा BPO मध्ये काम करणारे लोक पण रात्रपाळीच करतात. मग त्यांना काय सांगणार आपण? मग त्यांना पहिलं कॉफीचा मग बाजूला काढा तुमच्या जवळ बसून, आणि थंड पाण्याची बाटली जवळ ठेवा आणि डोळ्यात पाणी मारत राहा. तुम्हाला म्हणजे चहा आणि कॉफी पिण्यासाठी अतिशय आल्हाददायक किंवा अतिशय उत्तेजित करणारा पदार्थ, आणि थोड्या प्रमाणात चांगला जरी असला तरी अति जर त्याचं सेवन केलं तर निश्चितच अतिशय त्रासदायक. चहा फक्त सकाळी उठल्यावर एकदा प्यावा. सकाळी उठल्यावर कफाचा जो वेळ असतो त्यावेळी तुम्ही चहा पिऊ शकता. तुम्हाला आणि त्याच्याबरोबर काहीतरी खावं तर तो तुम्हाला त्रास देणार नाही. बाकी कुठच्या वेळी तुम्ही रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायली तुम्हाला ती त्रास देणारच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. रोशनी प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, मी पुण्याहून रोशनी पाटील बोलते मॅडम. माझ्या भावाला क्रॉनिक पॅनक्रिएटिस झालेला आहे. तर बोला. हा वय त्याचं 43 आहे मॅडम. तर त्याला ते दुर्मिणीद्वारे खडे काढायचे वगैरे तसं सांगितलेलं आहे. तर काय सांगता येईल या संदर्भात? त्याचं वय 43. क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस हो, म्हणजे स्वादुपिंडाला शोथ आहे. हो. हा, मग डायबिटीज झालाय का? नाही खडे झाले. पॅनक्रिया, बरं, ठीक आहे, हरकत चालेल, ठीक आहे. पॅनक्रियाटायटिस किंवा स्वादुपिंड शोथ
हा कधी कधी जो पॅन्क्रियाटिक डक्ट असतो त्याचे खडे होतात. अच्छा. त्या खड्यांमुळे सुद्धा पॅन्क्रियाटायटिस होऊ शकतो. बरं. तर ते खडे कशामुळे निर्माण झालेत हे पाहावं लागेल. लक्षणं काय आहेत त्याची, काय त्रास होतोय. म्हणजे कधी कधी डायबिटीस सुद्धा होऊ शकतो पॅन्क्रियाटायटिस. कारण स्वादुपिंड हा डायरेक्ट डायबिटीसशीच निगडीत आपण असा अवयव म्हणतो ना. हो, अगदी अगदी बरं. प्रश्नच अच्छा. नाही. म्हणजे डायबिटीस हा कॉमन आहे खूप पॅन्क्रियाटायटिस झाल्यानंतर. हो. आणि इव्हन वेगवेगळी कारणं आहेत पॅन्क्रियाटायटिसची. त्यापैकी अल्कोहोलिक पॅन्क्रियाटायटिस हे कॉमन आहे. पॅन्क्रियामध्ये खडे झाल्यानंतर होणारा पॅन्क्रियाटायटिस किंवा बॅक्टेरियल किंवा जीवाणूचा संसर्ग झाल्यामुळे झालेला पॅन्क्रियाटायटिस. तर आपल्याला ते शोधून काढायला लागेल की कशामुळे झालाय. बरोबर. त्याचप्रमाणे मग त्यांचं डाएट आपल्याला बदलावं लागेल. कारण पॅन्क्रियास हे फार महत्वाचं पाचक वेगवेगळी म्हणजे मिडियम लेवलला मिडल लेवलला ते फार महत्वाचं पाचक असं द्रव्य निर्माण करणारं ते स्वादुपिंड आहे. तर त्याचा शोध झाल्यानंतर एकूणच पचनामध्ये अडथळे निर्माण होतात. तर त्यामुळे साधं आणि सात्विक आणि सहज पचू शकेल असं अन्न घेणं आणि हे जे खडे आहेत हे विरघळण्यासाठी काही खास तीक्ष्ण औषधीचा वापर आपण करू शकतो. अल्कलाईन डाएट जे मगाशी मी सांगितलं त्याचा वापर करू शकतो, विरेचनाचा वापर करू शकतो. तर ह्या 3-4 गोष्टी एकत्रित केल्यानंतर काही महिन्यातच त्यांचा पॅन्क्रियाटायटिस निश्चितपणे बरा होईल असं वाटतं. सर, तुम्ही अन्ननलिकेच्या शोथाबद्दल जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर अन्ननलिकेला अनेक वेळेला असं रक्ताच्या गुठळ्या सुद्धा होतात, तर ह्याविषयी पण थोडंसं सांगू शकता का? हा, त्याला इसोफेजियल व्हरायसिस असं म्हणतात. तर ह्याचं काय असतं, त्या ज्या शिरा असतात अन्ननलिकेच्या शेवटी त्यांचं अतिरिक्त प्रसारण होतं. म्हणजे जास्त प्रमाणात फुगतात आणि फुगल्यामुळे तिथे अडथळा निर्माण होतो. मग काय होतं, ह्याची कारणं काय आहेत. आता लिव्हरचा सिरोसिस हा एक कारण आहे किंवा यकृताचे दीर्घकालीन आजार हा एक कारण आहे. यकृताची काही कारणामुळे हानी झाली असेल तर यकृताच्या शिरेमध्ये रक्ताची गुठळी झाली असेल तरी हा त्रास होऊ शकतो. लक्षणे काय आहेत, छातीत जळजळ होते, गिळण्यास त्रास होते, रक्तमिश्रित उलटी होते, म्हणजे कॉफीसारखी काळी काळी दिसणारी उलटी, रक्तमिश्रित मलिनाबद्दल मी मगाशी बोललो, भूक न लागणे, अशा विविध प्रकारचे त्रास होतात त्याच्यामुळे. तर त्याला आपण एंडोस्कोपी करून बलून कॅथेटर इन्फ्लेशन वगैरे वगैरे ह्या ट्रीटमेंट, शस्त्रकर्म ही ट्रीटमेंट आधुनिक उपचार पद्धतीमध्ये आहे. पण समजा त्यांनी नसेल बरं होत तर आपण विरेचन, शिरांची आकुंचन पावणारी औषधं, म्हणजे ज्या शिरा तिथे वाढलेल्या आहेत, फुगलेल्या आहेत, त्या आकुंचन कशा पावतील त्या दृष्टीने काही औषधं आपण देऊ शकतो. रक्तस्राव थांबण्यासाठी काही औषधं देऊ शकतो. आपण ॲक्युपंक्चर देऊ शकतो. ह्या 4-5 गोष्टी जर आपण कॉम्बाईन केल्या तर एक काही महिन्यामध्ये इसोफेजियल व्हरायसिस सर्जरी शिवाय बरे होऊ शकते. सर, तसंच हायटस हर्निया एक प्रकार आहे, हा काय असतो? हायटस हर्निया हा याचा अर्थ असा की जो जठराचा भाग आहे हा इकडे बरोबर ती स्लाइड दाखवली ती बघ. आमाशयाचा जो भाग आहे, जठराचा वरचा भाग, तो छातीच्या वरच्या भागात सरकतो. म्हणजे नॉर्मल डायफ्रॅम असतो त्याला भेदून तो वरती छातीच्या पोकळीत येतो. म्हणजे उदर पोकळीतून जाठर छातीच्या पिंजऱ्यात येतं. हे जे दाखवलेलं आहे टिपिकल. तर त्यामुळे होतं काय नेमकं, आता कारणं आपल्याला काही विशेष ज्ञात नाही आहेत कशामुळे होते. कधी कधी जन्मता सुद्धा लोकांना असतं किंवा काही कारणामुळे ती मध्यपेशी जी आहे किंवा मध्यपटल आहे त्याचा वीकनेस, म्हणजे त्याचा टोन आहे ना, तो कमी झाला समजा, तर त्याच्यामुळेही होऊ शकतं. इतर कारणे, खूप खोकला येणे, उलटी येणे किंवा कुंथणे, शौचास, भार उचलणे, ह्यांनी पण होते. तर ह्याचे 2 प्रकार आहेत, चल हर्निया आणि स्थिर हर्निया. म्हणजे काही हलून खालीवर जातं आणि काही स्थिर असतात. तर लक्षणं काय आहेत त्याची, खूप छातीत जळजळतं, छातीत पोटात वेदना होतात, गिळण्यास त्रास होतो, ढेकरे येतात खूप जास्त प्रमाणात. आणि ह्याला उपचार तसं शस्त्रकर्म हा एकमेव परमनंट उपचार आहे. पण जर शस्त्रकर्म करायचं नसेल तर आपण बऱ्याच उपचार करू शकतो. तर त्यामध्ये विरेचन, ॲक्युपंक्चर,
प्राणायामाचे काही प्रकार, हे शीतली शीतकारी प्राणायाम, ह्याच्यामुळे आपल्याला बरं वाटू शकतं. असं आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. तुषार प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्ते डॉक्टर, पुण्याहून तुषार जगताप बोलतोय. बोला. मी 1 वर्षापूर्वी एच पिलोरी म्हणून असं मला एंडोस्कोपी मध्ये समजलं होतं की तुम्हाला एच पिलोरी आहे म्हणून. तर 1 वर्ष झालं ट्रीटमेंट घेतोय, पण कम्फर्ट आहे आता थोडंसं, पण पूर्णपणे 100% बरं वाटत नाही. तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? आणि बरं झालं तर याचे म्हणजे कसं कळतं आपल्याला? ब्रेथ टेस्ट म्हणून एक टेस्ट आहे, तर हे केल्यावर समजतं का आपल्याला? ठीक आहे तुषार, धन्यवाद. तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे आणि विषयाला संयुक्तिक आहे. या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करतील. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही हे गेलो आणि हे आलो. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 9 जून 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे पोटाचे विकार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सत्यन गुजर. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 10 जून 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे व्यसने, तोंडाचा कॅन्सर आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 11 जून 2017 रात्री 8 वाजता. विषय लठ्ठपणा आणि डायबिटीजसाठी वेट लॉस सर्जरी. सहभाग डॉक्टर मनीष मोटवानी. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये आपण ईमेलद्वारे प्रश्न विचारून कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता. आमचं संकेतस्थळ आहे hello.drdkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर आम्हाला ईमेल आले तरच आम्ही त्यांचा समावेश कार्यक्रमादरम्यान करू शकतो. अन्यथा तुमच्या ईमेल्सना कार्यक्रमानंतर जरूर उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, आपण जेव्हा म्हणतो की हायटस हर्निया हा जो प्रश्न होता, तर ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने मगाशी पण तुम्ही एका ठिकाणी हायटस हर्निया नाही, सॉरी, एच पायलोरी इन्फेक्शनचा आता प्रश्न आलेला, तर त्या अनुषंगाने मगाशी सुद्धा एका ठिकाणी तुम्ही एच पायलोरी इन्फेक्शनचं वर्णन केलं. थोडं सविस्तर सांगू शकता का ह्या बाबतीत? हेलिकोबॅक्टर पायलोरी ही स्लाइड दाखवतं. हा जंतू आमाशयाच्या किंवा जठराच्या अंतःस्तरावर हल्ला करतो आणि त्यामुळे आमाशयात सूज येते आणि पुढे जाऊन अल्सर होण्याची शक्यता असते. आता ह्याची कारणं काय आहेत? साधारण अशौच, दूषित पाणी, दूषित अन्न व काही अनिश्चित कारणे, म्हणजे डेफिनेटली माहीत नाही की कशामुळे होतं. तर ह्याच्या लक्षणं काय आहेत? ढेकर खूप प्रमाणात येतात, पोटास फुगवटा येतो, उलटी येते, मळमळ होते, भूक न लागणे, विनाकारण वजन कमी होणे, मुख दुर्गंधी. ते ह्यात रक्त तपासणी, मल तपासणीमध्ये आपल्याला ते समजतं एंडोस्कोपी केल्यानंतर. आधुनिक उपचार प्रतिजैविके, आहार समुपदेशन. पण माझ्या मते जसं त्यांनी विचारला प्रश्न, तुषारांचा प्रश्न होता, पूर्ण बरा होऊ शकतो का? हा रोग पूर्ण बरा होऊ शकतो, काही प्रश्नच नाहीये. ह्याच्यासाठी कसं आहे की आहार नियोजन हे फार इम्पॉर्टंट आहेच, कारण त्याचं कारणामध्ये अशौच हे दिलेलं आहे आणि दूषित पाणी, दूषित अन्न हे त्याच्या कारणामध्ये म्हणजे आपल्याला शुद्ध सात्विक घरी बनवलेलं तिखट तेलकट नसलेला सात्विक आहार घेणं आणि पाणी उकळून गाळून पिणं वगैरे ह्या गोष्टी तर कराव्या लागतीलच. आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक प्रतिजीविके काही देती तर काही महिन्यामध्ये हा रोग पूर्णपणे बरा होतो. आपल्याला पुढचा प्रश्न आहे. उमेश नाशिक प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. आवाज करते. हो, नमस्कार मॅडम. हा, बोला. मी उमेश गांगुळे बोलतोय मॅडम. आपल्याला हॅलो, आपण सलग विचारा प्रश्न. हा येतोय. मला पोटात असं डेकर येतात डॉक्टर साहेब. आणि असं दम लागतो, मोठा श्वास घ्यावा लागतो. मोठा श्वास घ्यावा लागतो. बर. आणि पोटात जळजळ होते का? हो. हा, बरं, ठीक आहे. धन्यवाद. मला असं वाटतं त्यांना गॅस्ट्रायटिस नावाचा रोग झालेला असावा, ज्याच्यामध्ये पोटात जळजळ तर होतेच आणि ह्याला कारण आहे आमाशय, त्वचेचा दाह, सूज किंवा जखम. तर ह्याची कारणं वेगवेगळी आहेत. कदाचित अतिमद्यपान, मानसिक तणाव, काही विशिष्ट प्रकारची औषधं, ॲस्पिरिन किंवा काही औषधं घेणं, ह्या कारणामुळे, किंवा एच पायलोरीचा संसर्ग. तर हे आपण कारण शोधून काढू शकतो आणि त्यांना अशीच लक्षणं दिसत आहेत.
त्यात एंडोस्कोपी करून आपण पाहू शकतो, बेरियम स्वॅलो, बेरियम मील करून पाहू शकतो, रक्त तपासण्या करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण विरेचन, वमन करू शकतो, विरेचनही करू शकतो, दोन्ही गोष्टी करू शकतो. आणि त्याचबरोबर काही जी अँटासिड्स आहेत आयुर्वेदिक ती आपण देऊ शकतो. आणि त्याचबरोबर आहार नियोजन फार महत्वाचं आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की तीक्ष्ण, तिखट, तेलकट, चहा, कॉफी, जागरण सगळं बंद. हे केल्यानंतर त्यांना फायदा होईल. सर, पचनसंस्थेमधील एक महत्वाचा अवयव म्हणजे आपलं यकृत. एक अतिशय महत्वाचा अवयव आणि अनेक वेळेला ह्याच्यासाठी लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं जातं. तो विकार म्हणजे लिव्हर सिरोसिस. आपण काही त्यांना मदत करू शकतो का? हे लिव्हर ट्रान्सप्लांट टळू शकतं का? साधारण यकृताची रचना मी दाखवतो ही अशी आहे की जठर डाव्या बाजूला असेल तर यकृत उजव्या बाजूला असतं. म्हणजे आणि ते खाली दाखवलेलं ग्रीन आहे ते हिरवं आहे ते पित्ताशय आहे. तर समजा काही कारणांमुळे यकृताचं कार्य नीट होत नसेल किंवा हिपॅटायटिस झाला, त्याला वेगवेगळी कारणं असतात. तर ती हिपॅटायटिस झाला तर त्याच्यामुळे सिरोसिस होऊ शकतो. लिव्हर सिरोसिस झालेलं जे लिव्हर आहे ते इथे दाखवलेलं आहे. नॉर्मल लिव्हर दाखवलंय, तिथे सिरोसिस आकुंचन पावलेलं आणि सडल्यासारखं दिसणारं जे लिव्हर आहे ते लिव्हर सिरोसिस झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये यकृतातील प्राकृत उतिका किंवा टिश्यू ज्याला म्हणतात त्या खराब होऊन जातात आणि फॅट्समध्ये बदलल्या जातात आणि यकृताची जी कार्य असतात ती मंदावतात किंवा बंद होतात. तर ह्याची कारणं काय आहेत? वेगवेगळी सांगितलीत. त्यापैकी हिपॅटायटिस सी आहे, फॅटी लिव्हर आहे, मधुमेह व्यक्ती आहेत किंवा यकृताच्या एन्झाईमची कमतरता आहे, सिस्टिक फायब्रोसिस आहे. काही प्रकारची औषधं आहेत ज्याच्यामुळे सुद्धा लिव्हर टॉक्सिसिटी होते, जंतू संसर्ग आहे आणि अतिमद्यपान. सगळ्यात कॉमन जो असेल तर तो अतिमद्यपान हा विषय आहे. सध्याच्या युगामध्ये मद्यपान फार कॉमन व्हायला लागलं, त्यामुळे अतिमद्यपानामुळे सुद्धा सिरोसिस होऊ शकतो. यात होतं काय नेमकं? यात भूक कमी होते, वजन कमी किंवा जास्त होते, त्वचा पिवळी होते, त्वचेवर खाज येते, मूत्रप्रवृत्ती विटेच्या रंगाची मूत्रप्रवृत्ती होते किंवा रक्तमिश्रित मलप्रवृत्ती होते, शरीरावर सूज येते, ताप येतो किंवा भ्रम झाल्यासारखं वाटतं. अशा बऱ्याच गोष्टी होतात. त्यात आपण तपासणी करू शकतो, रक्त तपासणी, लिव्हर एन्झाईम्स, सोनोग्राफी, बायोप्सी, अशा विविध प्रकारे आपल्याला कळतं की काय झालंय. तर त्याला निरनिराळी औषधं आधुनिक उपचार पद्धतीमध्ये दिली जातात. त्या अँटीव्हायरल ड्रग्ज, कॉर्टिकोस्टिरॉइड्स, डायुरेटिक्स, लॅक्झेटिव्ह दिले जातात. पण तरी देखील त्याला लिव्हर सिरोसिसला खास असा उपाय नसल्यामुळे शेवटी लिव्हर ट्रान्सप्लांटची वेळ येते. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट ही अत्यंत खर्चिक अशी शस्त्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये रोगी दगावण्याची शक्यता जास्त असते. एक तर ते लिव्हर तुम्हाला मिळत नाही कोणाचं, लवकर मॅच होत नाही आणि झालं तरी मग खर्च पण खूप होतो. आणि तर अशा वेळी ते होण्याच्या आधीच लिव्हर सिरोसिस होतोय आपल्याला किंवा हेपॅटायटिस झाला, लवकरात लवकर संयुक्त उपचार चालू करून. सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे, मी त्यांचं संपूर्ण पंचकर्म करतो, त्यांना ॲक्युपंक्चर देतो आणि काही लिव्हर टॉनिक्स देतो. तर त्यांनी बरेचसे रुग्णांचं लिव्हर ट्रान्सप्लांट वाचलेले आहेत माझ्याकडे. मला असे अनेक केसेस आठवतात. त्यापैकी एक केस आठवते, एक रजिस्ट्रार होते माझ्याकडे आलेले, त्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट उद्याच करायचं असं सांगितलं होतं. पण मी सांगितलं काही काळजी करू नका, आपण ट्रीटमेंट चालू करू. त्यानंतर 7 ते 8 वर्ष त्यांना अजूनही काही झालेलं नाही, ट्रीटमेंट व्यवस्थित त्यांनी घेतली. म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट सारखी सर्जरी सुद्धा आपण निश्चितच टळू शकतो. दिनांक 21 मे 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं खालीलप्रमाणे आहेत. प्रथम बक्षीस सरिता महेश विठाले पुणे, द्वितीय बक्षीस अनुराग दुळगंड अहमदनगर, तृतीय बक्षीस जयश्री घोलप सातारा. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळालं नाही ते निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न आहे, पचनसंस्थेच्या विकारांमध्ये कोणते पंचकर्म उपयुक्त ठरतील? पर्याय 1 नस्य, पर्याय 2 विरेचन, पर्याय 3 पादाभ्यंग. एसएमएससाठी 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 6 जून 2017 रात्री 8 वाजेपर्यंत.
प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वैद्यकीय वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटलतर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000चे एक गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. याच कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण होणार आहे गुरुवार दिनांक 15 जून 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai@gmail.com, www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. पचनसंस्थेचे विकार आणि संयुक्तोपचार हा कार्यक्रमातला हा पहिला भाग आहे. अजूनही पुढचा भाग येणार आहे. तर जाता जाता सर आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? जाता जाता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहार नियोजन. आणि सध्या पावसाळ्याच्या दिवसात तर फार जपूनच खा. आणि पचन संस्था बिघडली तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर संयुक्त उपचार कराल तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. कारण कसं आहे, ते वाढलं दुखणं की ते मग खूप निरनिराळे इतर रोग निर्माण करतात. बरोबर. म्हणजे मिरची किंवा तिखट खाल्लं तर जळजळ होते, तशीच दुसऱ्याचं चांगलं बघून सुद्धा जळजळ होते. पण त्रास कोणाला होतो? स्वतःलाच होतो ना. त्यामुळे निश्चितच पचनसंस्थेचे विकार जर आपल्याला टाळायचे असतील तर सात्विक अन्न आणि सात्विक विचार दोन्हीचा जर आपण मार्ग अवलंबिला तर निश्चितच पचनसंस्थेचे विकार होणार नाहीत. आणि झालेच तर संयुक्त उपचार पद्धती तुमच्या मदतीला नक्की आहे. मला वाटतं आज कार्यक्रमात हा संदेश मला नक्कीच मिळाला असेल. डॉक्टर, तुम्ही सहभागी झाला त्यासाठी मनपूर्वक आभार. धन्यवाद.